नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण सगळे? स्वतंत्र दिवसाच्या आपल्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आपला देश असाच प्रगती करत राहू, पुढे राहू आणि आपण सगळेही आयुष्यात खूप प्रगती करू. सो मित्रांनो, आज म्हणतात ना, होंडाची बॅक टू बॅक लास्ट 15 तिसरी राईड आहे माझी होंडाची. होंडाने अचानक आपले राईडचे सिरीज लावलेले आहे, त्यामुळे भाई आपला कुठेतरी चांगला फायदा झालेला. राईड्स भेटायला भेटत. आणि मित्रांनो, हे बाईक राईड ग्रुप राईड असतात तर त्याच्यामध्ये आपली एक वेगळी मजा असते. पण मित्रांनो, आज व्हिडिओच्या सुरुवातीला मी आपल्या सगळ्यांना, माझ्या सगळ्या मित्रांना, प्रेक्षकांना, जे माझं कंटेंट आवर्जून बघत आहेत किंवा जे नवीन सबस्क्रायबर आहेत, तर या सगळ्या मित्रांनो मी कुठेतरी मनापासून एक धन्यवाद देऊ इच्छितो ना. त्याचं कारण असं आहे ना मित्रांनो, की माझं जे मेन फील्ड आहे, म्हणजे माझं करिअर जे आहे ते मित्रांनो फिल्म मेकिंगच आहे. सध्या आता मी बघायला गेलं तर आपल्या देशातला एक खूप चांगला आणि एक मोठ्या प्रोजेक्टवरती मी काम करत आहे. असं उघडपणे मी सांगू नाही शकत, पण माझ्या सोशल मीडिया हँडलवरती तुम्हाला त्याबद्दलची माहिती थोडीशी भेटेल, तुम्ही बघा. तर एवढ्या मोठ्या प्रोजेक्टवरती मित्रांनो मला काम करायला भेटतं. कुठेही मी 12 वर्ष गेली फिल्म लाईनमध्ये आहे. मला म्हणतात ना, कंटेंट क्रिएशन हे मित्रांनो आत्ता ट्रेंड बघून मला करायला आवडत नाही. मी खूप आधीपासून, म्हणजे म्हणतात नाही, लहानपणीपासून मला फिल्म मेकर होणं किंवा कंटेंट क्रिएटर होणं हे लहानपणीपासूनचं माझं स्वप्न होतं. पण मित्रांनो, आता जेव्हा यूट्यूब चालू केलं ना, तेव्हा कळतं की कुठेतरी म्हणतात नाही, फायनान्शियल बॅकिंग असणं किती गरजेचं असतं. बऱ्याचशा गोष्टी ताळमेळ बसणं किती गरजेचं असतं. म्हणजे जेव्हा आपण एकटं हे सगळं करतोय, ते आपल्या प्रोडक्शन लेवलवरती किंवा फिल्मवरच्या गोष्टी त्या वेगळ्या आहेत. पण गेली वर्षभर, आता स्पेशली 2025 जेव्हापासून चालू झालं आहे ना मित्रांनो, तेव्हापासून एक असं झालं आहे ना, की बॅक टू बॅक प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो ॲजसच असे मोठे कुठे राईड नाही करता आले. म्हणतात ना, इथल्या आपल्याच एरियामध्ये, जसं माझं म्हटलं की आपला जो परिचयाचा एरिया, त्याच एरियामध्ये फिरता काय नवीन एक्सप्लोर नाही करता आलं. आणि हा तुमच्या सगळ्यांचं मित्रांनो थँक्यू व अशासाठी ना, की मित्रांनो माझे सबस्क्रायबर्स आहेत, मला असे कुठे सोडून नाही गेले. तर त्यात कुठेतरी एक धीर भेटतो की बाबा आपली लोकं आपल्यासोबत आहेत, लोकं आपल्यासोबत जोडली जात आहेत. आणि कुठेतरी म्हणतात नाही, प्रेरणा भेटते त्या गोष्टीतनं. म्हणजे वाईट वेळेमध्ये सुद्धा एक चांगली गोष्ट बघायची तर ती आपली साथ आहे. म्हणजे आता माझ्या सबस्क्रायबरची ग्रोथ आहे अशी काही नसली बाकी यूट्यूबर्सपेक्षा. ठीक आहे, माझं कंटेंटही मी तसं बॅक टू बॅक नसतं, कंटेंटचा माझा फ्लोही वरती खाली येत असतो. पण ठीक आहे, मला ॲजचं अजूनपर्यंत असं कोण सोडून नाही गेलं, त्यामुळे असं काही फारसं वाईट नाही वाटत. सो मित्रांनो, मी खरंच मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो की या सगळ्या फेजेसमधनं जात असताना जो आपला साथ लागतो ना, त्यातनं कुठेतरी एक प्रेरणा भेटते की नाही भेंडी, आपण अजून कंटेंट करायचं, अजून लोकांपर्यंत पोहोचायचं. आणि ते खरंच, आणि त्यातनं परत जे मी जे फिरतो ना, ते मला माझा पर्सनल एक्सपिरियन्स होता. लास्ट आता जसं मी कॅम्पा मॅक्सला गेलो होतो, बाई भन्नाट जागा होती, ती व्हिडिओ नक्की बघा. पण तोही एक अनुभव बघायला भेटतो. सो आता 15 ऑगस्ट मित्रांनो मी निघालो आहे. आज आपण जाणार आहोत लोणावळ्याला. तुम्हाला आता थंबनेलवरनं कळलं असेल. सो आता लेट्स गो. आता शोरूममध्ये बघूया आज 15 ऑगस्टचं काही स्पेशल बघायला भेटत आहे. सो मित्रांनो, आज घोडबंदरनी चक्क एक सुखद अनुभव दिलेला आहे. म्हणजे मागील 3-4 दिवस तो घोडबंदर लिटरली जॅम होता आणि आजही अपेक्षा होती की असंच कुठेतरी मला चित्र बघायला भेटणार आहे. त्यामुळे थोडंसं मी घरातनं आधीच निघालो होतो. पण म्हणतात ना, आज चक्क उलटं झालंय. म्हणजे घोडबंदरला सुसाट. आता मी अर्धा घोडबंदर म्हणजे फाउंटेन वगैरे क्रॉस करून मी पुढे आलोय आणि भाई काय सांगू, एकदम सुसाट. म्हणजे असा घोडबंदर कधी बघायला भेटेल ते मला अपेक्षित नव्हतं. आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने एक हाही आगळा वेगळा अनुभव बघायला भेटला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, पावसाचा जोर मला वाटतं कुठेतरी आपल्याला भरपूर भेटणार आहे. कारण इथं समोर आपण ढगांच्या वरचे भाग, डोंगरांचे जे वरचे कडे आपण बघितले तर तिथे आपल्याला ढग दिसणार आहेत. त्यामुळे पावसाचा जोर आपल्याला कुठेतरी, म्हणतात ना, जो मागील आठवड्यामध्ये पावसाने थोडीशी उसंती घेतली होती, ती आता परत पावसाळ्यात मला वाटतं कमबॅक करणार आहे. भाई पाऊस मजबूत भेटणार आहे आपल्याला. होपफुली लोणावळ्यामध्ये आपल्याला सीन्स वगैरे, आपण फॉगमधनं वगैरे जाऊ, ते सगळे सिनरी आपल्याला भेटणार आहे. पण आतापुरते मित्रांनो, हा जो खाली भेटलेला घोडबंदर आहे, भाई थोड्या वेळ ह्याचा आनंद घेतो मी. सो मित्रांनो, आपण आलोय ऐरोलीच्या पुलावरती आणि इथेही समोर जर आपण डोंगरावरती ढग बघितले तर भाई साहब, म्हणजे लोणावळ्यात मला वाटतं आज पूर्ण आपण ढगांच्या मधनंच आपण जाणार आहोत. आणि हा मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये माझा हा एक थोडासा जर्नीतला बदल आहे. ते म्हणजे आजचं जे आपलं शोरूमचं हॉल्ट आहे, हे आपलं ठाणे शोरूम नसेल तर आपलं पनवेलचं जे शोरूम आहे तिथे हॉल्ट आहे. कारण आज इकडे सगळे, म्हणजे मुंबई, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई, पनवेल वगैरे सगळे एकत्र येऊन एक मोठी राईड आपल्याला बघायला भेटणार आहे. थंबनेलवरनं आपल्याला कळत असेल किती रायडर्स आहेत ते. सो आतापुरती आपण जाणार आहोत पनवेलला. तिथे आपण बाकी ग्रुप्सना कनेक्ट करणार आहोत, म्हणजे बाकी शोरूमच्या रायडर्सना, आणि मग तिकडनं आपण पुढे जाणार आहोत लोणावळ्याला.
सो मित्रांनो, मुंबई ते पुणे असेल, लोणावळा असेल, आपलं कोकण असेल व या पट्ट्यामध्ये मी आणखीनच वेळा मित्रांनो प्रवास केलेला आहे. पण प्रत्येक वेळेला आपण जो JNPTचा हायवे आहे, जो न्यू एअरपोर्टकडनं जातो, तोच हायवे आपण घेतलेला आहे. पण आज चक्का आपल्याला पनवेल शोरूमला जायचं आहे, त्याच्यामुळे आज पनवेलच्या आतल्या रस्त्यांमध्ये मी आलेलो आहे. सो आपल्या परिचयाच्या मार्गांमध्ये कधी-कधी अनोळखी वळणं आपल्यासमोर येऊन जातात. त्यातलं ते एक उदाहरण म्हणजे हे. सो आता मित्रांनो, पनवेल शोरूमचा मॅप तर मी लावलेला आहे. सो आता फुल स्पीड झुपकन जाऊया आपल्या शोरूमकडे. लेट्स गो. सो आपण येऊन पोहोचलो आहेत आपल्या रेंडेव्ह्यू पॉईंटवरती, म्हणजेच आपल्या भेटीच्या ठिकाणी. सो आजचं आपलं भेटीचं ठिकाण आहे होंडा बिग विंग पनवेल शोरूम. पण मित्रांनो, ही जी 15 ऑगस्टची जी राईड असते ना, त्याचं वैशिष्ट्य एक असं असते की ही राईड शोरूम्स मार्फत नसून जो होंडा ब्रँड म्हणजे जी मेन कंपनी आहे त्यांच्या मार्फत राईड असते. सो त्याच्या अंतर्गत मित्रांनो, जेवढे पण वेस्ट झोनचे ज्यांचे शोरूम्स असतात, म्हणजे इवन पुणे असतील, पुण्यातले शोरूम असतील, पुणे शहरातले असेल, पिंपरी चिंचवडचा असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल, वसई विरार असेल, तर हे सगळे शोरूम्स मित्रांनो एकत्र येऊन एक राईड करतात. मागच्या वर्षी सुद्धा अशी एक राईड आम्ही 15 ऑगस्टला केली होती. सुमारे 200 पेक्षा जास्त रायडर्स मित्रांनो एका जागेवरती आले होते. तर आजही मला कुठेतरी अपेक्षित आहे की तेवढीच रायडर्स आपल्याला बघायला भेटणार आहे. इथे ऑलरेडी आपण बघू शकता लोकं आलेली आहेत आणि ही जी आता आलेली आहेत ना मित्रांनो, ही निम्म्यापेक्षा अर्धी लोकं आहेत. म्हणजे आपल्याकडे अजून आता मला वाटतं अजून 2 शोरूमचे लोकं पनवेल आहेत व त्याच्यानंतर टॉप लाईन आहेत, ती लोकं अजून इथे यायची आहेत. आणि टॉप लाईन अंधेरी येणारा म्हटलं म्हणजे मित्रांनो, मला वाटतं आज कुठेतरी आपल्याला स्पोर्ट्स बाईक म्हणजे जे अपर सेगमेंट आहे, आपल्याला CBR 750 हॉर्नेट 750 असेल, CBR 650 असेल, आफ्रिका ट्विन असेल, आज या सगळ्या गाड्या देखील आपल्याला कुठेतरी अनुभव करायला भेटणार आहे. सो बघू आता इथे किती मोठी गर्दी होते आणि भाई खरंच म्हणजे म्हणतात ना, एक रायडिंगचा एक उत्कृष्ट अनुभव आज आपल्याला घ्यायला भेटणार आहे. सो मित्रांनो, अजून काही रायडर्स आपल्याला जॉइन होत आहेत. इथे आता येत आहेत. आता हे कोणत्या शोरूमकडनं आले आहेत त्याबद्दलचं मला खरंच माहिती नाही. पण अजून भरपूर सारे रायडर्स येणार आहेत. एक खूप मोठा जत्ता इथे तयार होणार आहे आणि त्यानंतर आपण सगळे लोणावळ्याच्या दिशेने कूच करणार आहोत. सो हा खरंच म्हणजे म्हणतात ना, वर्षातला एक स्वातंत्र्य दिनाचा हा एक राईड अनुभव असतो ना, हा खरंच भारी अनुभव असतो. सो मित्रांनो, हे तुम्हाला मी आता सांगत होतो हॉर्नेट 750 बोलतात ना, एक मोजके मला वाटतं एखाद महिना वगैरेच झाला असेल या बाईकला लॉन्च होऊन. पण मित्रांनो, ही बाईक आता आपल्याला इथे रस्त्यांवरती बघायला भेटत आहे. आणि भाई साहब म्हणजे लुक वाईज इतकंसं किलर लुक नाही. आता हा प्लेन बॅक मॉडेल आहे. पण भाई होंडाचं इंजन आहे यार, त्याबद्दल तर काहीच बोलणं. सो अपेक्षा आहे आपल्याला अजूनही अशा स्पोर्ट्स बाईक वगैरे बघायला भेटणार. बघू आता आपल्याला अजून किती लोकं जॉइन होतायत. सो मित्रांनो, आपले सगळे रायडर्स आलेले आहेत आणि आता तिकडनं जी दुसरी बाईक उभी आहे ती माझी आहे. त्यानंतर आता मगाशी आपण आलो, त्याच्यानंतर आता आपण बघू शकतो भाई म्हणजे शोरूमच्या दोन्ही कडेला म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्त बाईक्स आपल्याला होंडाचे बघायला भेटत आहे आणि अगदी त्या टोकापर्यंत तिथे बाईक्स आहेत आणि समोर सुद्धा बाईक्स आहेत. सो मित्रांनो, मला वाटतं जवळ-जवळ 100 एक तरी बाईक इथेच आपल्याला कनेक्ट झालेल्या आहेत आणि अजून तिथे पुण्यावरनं वगैरे येणार आहेत. सो आता इथे ब्रीफिंग होईल आणि त्यानंतर फ्लॅग ऑफ. सो मित्रांनो, होंडा मार्फत जे आपण मागील 4 राईड केले त्यातल्या 3 राईडमध्ये जर काय कॉमन असेल तर तो मुंबई, पुणे, गोवा हायवे म्हणजे आपण तामिनी घाट केला. मागच्या आठवडी आपण कॅम्पा मॅक्समध्ये होतो मित्रांनो. खरंच अप्रतिम अनुभव होता कॅम्पा मॅक्सचा. तो व्हिडिओ नक्की बघा आणि मी रेकमेंड करेन की मित्रांनो फॅमिली सोबत नक्की एक दिवस कॅम्पा मॅक्समध्ये घालवा. भाई सही जागा होती ती. त्यानंतर आपण तामिनी घाट केला. तोही व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे. फक्त माळशेज एक वेगळं रूट होतं. बाकी तिन्ही राईड आपली इथेच झाली. आज पुन्हा मित्रांनो आता आपण जात आहोत लोणावळ्यावरती आणि मित्रांनो ह्या वर्षामध्ये चक्क माझ्या लोणावळ्यातली ही पहिली राईड झाली. म्हणजे या पावसाळ्यामध्ये
म्हणतात नाही, हा वर्षात मित्रांनो एकंदरीत असा आलाय ना की इथे म्हणजे सगळं वरखालीच वगैरे प्लॅनिंग प्रमाणे ऍक्च्युअली असं काय होत नाही. आणि हे बघा समोर भाई त्या डोंगरावरती जी ढग आहेत भाई, मी सांगतो आज लोणावळा आपल्याला म्हणतात ना, जी आनंद आपल्याला माळशेजला भेटला होता ना भाई, तोच आनंद आता इथे भेटणार आहे भाई. तर पटकन जाऊया आपण घाटावरती. सो मित्रांनो, अगदी आपल्याला जसं अपेक्षित होतं तसंच वातावरण इथे आपल्याला बघायला भेटत आहे. अगदी इथपर्यंत येईपर्यंत थोडासा त्रास बाकीच्यांना झाला, ठीक आहे आपण बाईकला एवढा त्रास नाही झाला, पण भाई हे धुकं बघा यार, म्हणजे खरं म्हणजे महाराष्ट्रावरती निसर्गाचं मी सांगू शकतो मित्रांनो, खूप जास्त प्रेम आहे. आणि हे निसर्ग आपल्याला अनुभवलाय, आपण खरंच भाग्यशाली आहोत मित्रांनो. म्हणजे हे निसर्ग मी खरं सांगतो यार, आपल्याला खरं सांगतो हे अनुभवलं पाहिजे. आता खालती मित्रांनो मी तुम्हाला इथे सांगतो ना, आता इथे खालती जर आपण बघितलं तर इथे खोपोली शहर आहे. आता तुम्हाला थोडं थोडं त्या बिल्डिंगी दिसत असेल धुक्याच्या मधलं, पण अख्खं मित्रांनो लांब लचक एक शहर आहे इथे. आणि आता बघ काहीच दिसत नाहीये, काहीच. म्हणजे त्या छोट्या छोट्या बिल्डिंगी सोडल्या तर त्याच्या व्यतिरिक्त काहीच दिसत नाहीये भाई. हा अप्रतिम निसर्ग आहे यार, मी खरं सांगतो. म्हणजे याचं शब्दात वर्णन करणं खरं त्या गोष्टीचं शक्य नाही यार. म्हणजे खरं हे बोलतात ना, प्रत्यक्ष डोळ्याने अनुभवण्यासारखी गोष्ट आहे भाई, खरंच आहे. तर मित्रांनो, आपणच सगळ्यात लास्ट पोहोचलोय भाई. ऑलमोस्ट सगळेच पोहोचले होते, तर निसर्गाच्या हाकेला ओ देता देता भाई आपणच सगळ्यात लेट पोहोचलोय इथे भाई. म्हणजे सगळे ऑलरेडी आले होते आणि एवढी मोठी जागा असून सुद्धा इथे पार्किंग मला शोधावी लागली म्हणजे नवला. म्हणजे भाई किती रायडर आले आहेत कडक. सो आता इथे मित्रांनो ध्वजारोहणचा कार्यक्रम आपला ऑलमोस्ट चालू झालेला आहे. इथे आता आपण आपल्या तिरंग्याला मानवंदना देणार आहे, राष्ट्रगीत होणार आहे. एकंदरीत आपल्या 15 ऑगस्टचा जो मेन कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो तो आता इथे चालू होणार. आणि नेमका हा कार्यक्रम मला भेटला थोडा अजून 10 मिनिटं उशिरा झाला असतो, सो हा कार्यक्रम हुकला असता. सो आधी आता हा कार्यक्रम आपण अटेंड करूया, आपण राष्ट्रगान व ध्वजाला मानवंदना देऊया आणि मग आपण पुढचा कंटेंट कंटिन्यू करूया. एक साथ सावधान, एक साथ सलामी देंगे, सलामी दे. तो मित्रांनो, ध्वजारोहणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता इथे बाकी सगळे मनोरंजक कार्यक्रम चालू झालेले आहेत. पण मित्रांनो, इथे खालती आपण बाईक्स बघू शकता आणि हे 99% सगळे होंडाचे बाईक्स आहेत भाई. म्हणजे किती बाईक्स इथे आल्या आहेत. म्हणजे मला वाटतं मागच्या वर्षीचा रेकॉर्ड कुठेतरी मित्रांनो या वर्षी तुटला आहे. म्हणजे सुमारे 200-250 बाईक्स मित्रांनो इथे आपल्याला होंडाचे सगळे वेगवेगळे सेगमेंट्सचे बघायला भेटत आहेत. सो मित्रांनो, आज रिसॉर्टच्या पार्किंग फुल म्हणजे म्हणतात ना, आतल्या बाजूला सुद्धा आपल्याला बाईक्स बघायला भेटत आहे. एवढे रायडर्स मित्रांनो आज पुणे, मुंबई व आजूबाजूच्या परिसरात आलेले आहेत. आणि इथे आपल्याला होंडाची ऑलमोस्ट सगळी लाईन, म्हणजे आज इथे आफ्रिका ट्विन नाही बघायला भेटली, तिथे थोडंसं निराश झालं. आफ्रिका ट्विन नाहीये, CBR 1000 नाहीये, तर फक्त या 2 गाड्या इथे आपल्याला होंडाच्या लाईन मधनं बघायला नाही भेटत आहे. पण CB आपली हॉर्नेट 750 जी आत्ता लॉन्च झाली आहे ती बघायला भेटत आहे. आणि इथे एक शॉकिंग म्हणजे मित्रांनो बघायला भेटलं ते म्हणजे NS200चा एक खूप मोठा ग्रुप. म्हणजे या ग्रुपमध्ये जवळजवळ मित्रांनो एक 25-30 बाईक्स आपल्याला एका ग्रुपमध्ये NX200च्या. म्हणजे या लोकांनी जसं आपल्याला TVSचा वगैरे म्हणतात ना, जे एक स्पेसिफिक मॉडेलचं जे एक ओनरशिप ग्रुप असतं, तसं त्या लोकांनी थर्ड पार्टी ग्रुप, म्हणजे हे होंडाचं ऑफिशियल ग्रुप नाही आहे, ह्या ओनर्स लोकांनी आपलं स्वतःचं एक ग्रुप बनवलं आहे NS200चं. सो तोही ग्रुप आज इथे आला आणि तो ग्रुप आल्यामुळे मित्रांनो इथे एकंदरीत गाड्यांची काउंट अचानक एवढं वाढलं आहे. आणि भाई हायनेस वगैरे असेल तर ते सगळ्या आता गाड्या भरपूरच आहेत.
सो आता मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो हे NXचे जे ग्रुप आहेत 200 ह्यांच्या गाड्या दाखवतो आणि ह्या लोकांनी जे गाड्यांवरती काम केलंय, मेकओव्हर केलंय भाई, तेही भन्नाट आहे. सो मित्रांनो हा ग्रुप किंबहुना मला वाटतं ॲटलिस्ट महाराष्ट्रापुरते तरी मी तुम्हाला नक्की सांगू शकतो की महाराष्ट्रातला हा NS 200 ओनर्सचा किंबहुना सगळ्यात मोठा ग्रुप आहे. आणि मित्रांनो या ग्रुपमध्ये एक मेन गोष्ट म्हणजे म्हणतात नाही, सगळी यंग ब्रिगेड पोरं आहेत आपली नवीन. आणि भाई म्हणजे ह्यांचं एक जे गाडीप्रती जे आपुलकी आहे ना किंवा जे प्रेम आहे भाई, ते दिसून येतं. म्हणजे प्रत्येकाची गाडी असं बोलत ना स्टॉक कोणीच ठेवलेली नाही आहे. प्रत्येकाने गाडीवरती जे मेकओव्हर केलेलं आणि डिसेंट मेकओव्हर आहे. म्हणजे आता ही समोरची गाडी बघा, असं बोलतात ना अनायसे वगैरे काहीतरी छपरी लुक वगैरे नाही केलाय भाई. खरंच म्हणजे हा ग्रुप बघितला ना मला खरंच एक बोलतात ना सही वाटलं की म्हणजे बोलतात ना गाडी मित्रांनो कुठच्या हे महत्वाचं नसतं, ह्यातून हे एक बघायला भेटतं आपल्याला. फक्त म्हणतात ना मोठ्या गाडींचं शौक नाही, आपल्याला जी पसंत आहे आपल्या बजेटमध्ये गाडी घ्या, निघा. आणि एंड ऑफ द डे बाय होंडाचं इंजन तर आपल्याला आहेत. सो त्याच्या शेवटी आता मित्रांनो हे दोन आपल्याला इथे NX 500 आणि त्याच्या पलीकडे भाई आपलं पहिलं प्रेम CBR 650 आहे. सो खूप सही मित्रांनो. म्हणतात ना आज आपल्याला इथे फक्त आफ्रिकन ट्विन आणि CBR 1000 नाही बघायला भेटली, फायर ब्लेड. बाकी सगळ्या गाड्या आपल्याला होंडाच्या इथे बघायला भेटल्यात भाई. खरंच म्हणजे 15 ऑगस्टचं याहून चांगलं सेलिब्रेशन माझ्यासाठी तरी मित्रांनो नाही होऊ शकत. सो आजची 15 ऑगस्टची राईड जर कोणी गाजवली असेल तर भाई या NX 200च्या ओनर्सनी भाई हॅट्स ऑफ आहे, सॅल्यूट आहे तुमच्या प्रत्येक रायडरला. तुमचं जे एन्थुसियाझम आहे, जो जोश आहे रायडिंग प्रती भाई, तुम्ही असेच सगळे राईड करत राहा, एकत्र फिरत राहा, मजा करा, आपला प्रदेश बघा, पूर्ण देश बघा. तुम्हाला खूप खूप बोलतात ना मनापासून शुभेच्छा की आपण सगळे असेच एकत्र फिरत राहा भाई. खरंच आणि आपण पुन्हा कधीतरी कुठच्या तरी एका व्लॉग राईडमध्ये पुन्हा आपणही कधीतरी भेटू. सो खरंच हॅट्स ऑफ आहे भावांनो तुम्हाला. सो मित्रांनो अवघ्या काही वेळा आधीच हा परिसर अख्खा बाईक्सनी गजबजलेला आणि आता आपण बघू शकतो अख्खा परिसर रिकामा झालेला आहे. बऱ्यापैकी लोक बोलतात ना काही आपल्याला राईड्स एन्जॉय करायला, काही मागे पुढे अजून स्पॉट्स वगैरे धबधबे वगैरे एन्जॉय करायला लोक गेलेले आहेत. सो 15 ऑगस्टचं लोक मनसोक्त मजा घेत आहेत. सो मित्रांनो खरंच एक बोलतात ना अप्रतिम अनुभव झाला. आणि खरंच मी इथे होंडाचं मनापासून आभार देऊ इच्छितो की भाई खरंच खूप चांगली राईड ऑर्गनाईज केली आपण. लोकेशनही चांगलं होतं आणि नेमका आपल्याला निसर्गाने खूप चांगला साथ दिला भाई. भन्नाट निसर्ग आज पाहायला भेटलं. फुल धुकं म्हणजे म्हणतात नाही, जशी राईड आपल्याला संडे मॉर्निंगची जशी राईड असायला पाहिजे होती ना भाई, तशी आजचं ओव्हरऑल 15 ऑगस्ट मित्रांनो हाही 15 ऑगस्ट म्हणतात ना कुठेतरी बोलतात एक आठवण म्हणून मित्रांनो नेहमी आयुष्यात राहणार आहे. तो मित्रांनो आपणही अशा आठवणी घडवा, घरातनं निघा आणि हा पावसाळा मित्रांनो नक्की थोडासा एन्जॉय करा, फिरा, मस्त करा. तो मित्रांनो आता मी निघतो इकडनं, आता भेटूया आपण मी घरी पोहोचल्यावरती, तिथे आपण हा ब्लॉग क्लोज करूया. नमस्कार मित्रांनो, आपली अजून एक राईड संपन्न. फायनली मी घरी आलेलो आहे आणि आजचा प्रवास मित्रांनो खरंच एक सुखकर प्रवास झाला. ओव्हरऑल जो अनुभव होता आज म्हणजे NXचे एवढं एक मोठं ग्रुप आहे होंडाच्या याच्यामध्ये, ते आज पहिल्यांदा बघायला भेटलं भाई. सही ग्रुप होता आणि प्रत्येक त्या ग्रुपमधले एक एक तुम्ही व्हिडिओ जर बघितला नसेल, तो पार्ट जर स्किप केला असेल तर नक्की जाऊन बघा. म्हणजे बोलतात ना सगळ्यांनी आपल्या गाड्या भाई एकदम बोलतात ना अप टू डेट ठेवल्या होत्या भाई. गार्ड्स असेल, लाईट्स असतील, फॉग लाईट्स असतील भाई, भन्नाट होतं ते ग्रुप. मजा आली आणि आजचं ओव्हरऑल लोकेशनही चांगलं होतं. पण आजचं हॉटेल बोलतात मला हॉटेलचं फुटेज नाही करता आलं कारण खालतीच एवढा सगळा कंटेंट होता, तर वरती जायला काही भेटलंच नाही. ओव्हरऑल तो हॉटेल जिथे आम्ही गेलो होतो 7 ॲपल रिसॉर्ट, तेही खूप चांगलं होतं भाई. मजा आली. आणि लोणावळ्यावाला पट्ट्याला ना मित्रांनो रस्ते खूप चांगले आहेत. म्हणजे जसं माळशेतला डगडग होतं ना भाई, तसं इथे नाही होत. हा प्रवास खरंच खूप सही आणि भन्नाट मजा येते या प्रवासामध्ये. त्यामुळे आता बघू, आता गणपती बाप्पाची तयारी आपली चालू आहे. उद्या आता जन्माष्टमी आहे, तर बघू जन्माष्टमीचा काही कंटेंट करता येत आहे का तेही बघणार. आणि मित्रांनो जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की जो सपोर्ट मित्रांनो तुम्ही दिला आहे मला, म्हणतात नाही तसं कंटेंट मला टाकायला भेटतं आहे, तसं मला टाकू शकतो मी, तसं मला कुठेतरी करता येत नाही. बऱ्याचशा अडचणी आहेत. आता बोलतात नाही एक मित्र असला असता ज्यांनी कॅमेरा हँडल केला असता तर आपल्याला अजून चांगले शॉट्स घेता आले असते. पण म्हणतात ना ड्राईव्ह करत जाणं त्याच्यातच बॉडी थकून जाते, त्याच्यानंतर शूट वगैरे करणं. पण मी
माझ्या तऱ्हेने पूर्ण प्रयत्न करतो आहे. अजूनही चांगले चांगले कंटेंट येणार आहे. थोडासा जरी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर आता थोडेसे लाँग ड्राईव्हसुद्धा प्लॅन आहेत. लाँग ड्राईव्ह तर प्लॅन हमेशाच असतात, पण ते होताना काही दिसत नाही. आता तो गणपती आले तर गणपतीनंतर बघू. आता गणपतीमध्ये तर आपल्याला इथेच आजूबाजूचं कंटेंट वगैरे, आणि इथे ह्या वेळेला मित्रांनो गणपती बाप्पांबद्दलसुद्धा एक विशेष आहे, त्याबद्दल नंतर मी बोलणार आहे, आता नको. पण ओव्हरऑल खूप चांगला प्रवास आहे आणि धन्यवाद मित्रांनो. असंच प्रेम देत द्या, सपोर्ट करा मित्रांनो. आपण खूप सपोर्ट केला, बस असाच सपोर्ट असू द्या, त्याने कुठेतरी एक प्रेरणा भेटते हे सगळं करायचं. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. शेवटी पुन्हा एकदा आपल्याला स्वातंत्र्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जन्माष्टमीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. श्रीकृष्ण देवाची आशीर्वाद, कृपादृष्टी, दया, माया आपल्या सगळ्यांवरती असो. हर हर कृष्ण.